हम सब जीआर रद्द, जीआर रद्द, हैदराबाद गॅजेट रद्द, हैदराबाद गॅजेट रद्द, ओबीसीतील बोगस घुसखोरी थांबली पाहिजे, ओबीसीतील बोगस घुसखोरी थांबली पाहिजे। छगन भुजबळ साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। छगन भुजबळ साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। लक्ष्मण आगे ओबीसी घुसखोरी थांबली पाहिजे, ओबीसी घुसखोरी थांबली पाहिजे, ओबीसी घुसखोरी थांबली पाहिजे। छगन भुजबळ साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। छगन भुजबळ साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। हके साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। ओबीसी घुसखोरी थांबली पाहिजे, ओबीसी घुसखोरी थांबली पाहिजे। एकाच पर्व ओबीसी सर्व, एकाच पर्व ओबीसी सर्व। छगन भुजबळ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे एकाच पर्व ओबीसी सर्व, एकाच पर्व ओबीसी सर्व। धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो, एकच पर्व ओबीसी सर्व। आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं। ओबीसी आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं। एकच पर्व ओबीसी सर्व। ओबीसीतील आज सकल ओबीसी समाज संघटना हिमायतनगर यांच्या मार्फत जो शासनानं दिनांक 2 रोजी मराठा समाजासाठी जो आरक्षणाचा GR काढला आहे, तो GR हा खूप धोक्याचा काढला आहे की जेणेकरून भविष्यामध्ये ओबीसीच्या लेकराचं वाटोळे करणारा आहे। हा जर GR जर संपुष्टात नाही आला तर भविष्यातील ओबीसी राजकीय क्षेत्रातून संपून गेलेला असेल। कुठल्याही क्षेत्रामध्ये हा ओबीसी दिसणार नाही। 360 जातीचा असलेला समूह हा अत्यंत मोठ्या संख्येने असलेला समूह आहे। याच्यामध्ये जर तेवढ्याच 360 जातीची एवढी संख्या असणारा मराठा समाज जर आतमध्ये आला तर मराठा समाजाला कुठलंही अस्तित्व राहणार नाही, कुठलंही म्हणजे शासकीय योजनेचा फायदा घेता येणार नाही। त्यामुळं आम्ही आज सकल ओबीसी संघटनेच्या माध्यमातून शासनाचा GRची होळी करून शासनाचा GR आम्ही आज काढत आहोत आणि निषेध करत आहोत की जेणेकरून हा आदेश रद्द करावा आणि GR रद्द करून आम्हाला मला सांगायचं आहे शासनाला की या शासनाचं डोकं ठिकाणावर आहे का? अरे बाबा, हे तुम्ही जे GR काढतायत तो GR संविधानिक आहे का? संविधानामध्ये जे आरक्षणाची व्याख्या केलेली आहे त्याला धरून आहे का? आणि तुम्ही झुंडशाहीच्या आणि संख्येच्या दबावाला बळी पडून अशा प्रकारचे GR काढता का? आणि 2 समाजामध्ये तुम्ही भांडण लावायचं काम करता का? या शासनाचं डोकं ठिकाणावर आहे का? या शासनाला 2 समाजाचे मध्ये वाद निर्माण करून डोके फोडण्याचं काम आणि दंगली घालण्याचं काम हे शासन करते का? हे कुठंतरी थांबायला पाहिजे। आणि हा जो GR आहे, हा GR 2 दिवसामध्ये याने जर रद्द नाही केला तर यात महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी असे आंदोलन होतील की ज्या प्रकारे स्वातंत्र्यामध्ये जे आंदोलनं झाली होती त्याच्यापेक्षा कणखर आंदोलन हा ओबीसी समाज, सकल ओबीसी समाज आंदोलन करेल। आणि या शासनाला सळो की पळो करून आम्ही सोडणार नाही। या शासनानं जरा डोकं ठिकाणावर ठेवावं आणि हे डोकं ठिकाणावर ठेवून हे GR जो आहे तो रद्द करावा। महाराष्ट्र शासनाने दिनांक 2 सप्टेंबर 2025 रोजी एका मोठ्या संख्येने सुरू असलेल्या आंदोलनाला या ठिकाणी थांबवण्याकरिता, माघार घेण्यासाठी भाग पाडण्याकरिता एक GR पारित केला। तो GR या संविधानाची आणि कायद्याची पायमल्ली करणारा GR आहे असं आमचं स्पष्ट मत आहे। हा GR इथल्या गावगाड्यातल्या सामाजिक न्यायाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या गावगाड्यातल्या बहुजनांच्या ओबीसींच्या आरक्षणाला संपुष्टात आणणारा GR आहे। या GRच्या शेवटच्या पॅरेग्राफमध्ये या शासनानं इथल्या शोषित, वंचित बहुजनांच्या ओबीसींच्या पाठीत खंजर खोपण्याचं काम केलेलं आहे। म्हणून आमची मागणी आहे की हा GR तात्काळ मागे घेण्यात यावा आणि इथल्या मागासवर्गीयांच्या आरक्षणामध्ये कोणालाही घुसखोरी करू देता कामा नये। मागासवर्गीयांच्या आरक्षणामध्ये येण्यासाठीची तरतूद काय आहे कायद्यामध्ये? मागासवर्गीय आयोग नेमावा लागतो। त्या आयोगाने इम्पेरिकल डाटाच्या आधारे कुठेतरी त्या समाजाला मागास ठरवावं लागतं, सिद्ध करावं लागतं मागासलेपण, तेव्हा कुठं ओबीसी मध्ये त्यांना त्या ठिकाणी सामील करता येतं। परंतु या शासनाने
अशा प्रकारची कुठलीही कायदेशीर प्रक्रिया न पार पाडता सरळ एका आंदोलनाला बळी पडून, एका दडपशाहीला बळी पडून ओबीसी बहुजनांचं आरक्षण संपुष्टात आणणारा हा GR काढलेला आहे. आणि हा GR या आमच्या बहुजन ओबीसी मागासवर्गीयांसाठी रौलट ऍक्ट आहे. म्हणून या बेकायदेशीर अन्यायकारी GRची आम्ही आज होळी करत आहोत. या GRचा आम्ही निषेध करतो. शासनाला विनंती करतो की हा GR तात्काळ मागे घेण्यात यावा आणि आमच्या महाराष्ट्रातल्या तमाम ओबीसी बहुजनांना अस्वस्थ करण्यात यावं.